संविधान अमृत महोत्सव सप्ताहाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राच्या वतीनं शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या सभागृहात संविधान साक्षरता या विषयावर गट चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार होते। यामध्ये सुरुवातीला संविधान साक्षरता का महत्त्वाची आहे हे अधोरेखित करण्यात आलं। डॉक्टर दीपा श्रावस्ती यांनी संविधानाबद्दलचे समाजातील गैरसमज दूर करणे म्हणजे संविधान साक्षरता आहे असं सांगितलं। संविधानामुळे महिलांच्या आयुष्यात परिवर्तन झालंय। आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संविधानाची उपयुक्तता आहे याचं भान महिलांमध्ये निर्माण होणं आणि त्याविषयी त्या जागृत असणं म्हणजे संविधान साक्षरता होय असं त्यांनी सांगितलं। डॉक्टर प्रल्हाद माने यांनी सक्षम नागरिकांची चांगली पिढी घडवायची असेल तर संविधान साक्षरतेची गरज असल्याचं सांगितलं। संविधान साक्षर असलेला नागरिकच संविधानाचं रक्षण करू शकेल। संविधानानं प्रदान केलेल्या हक्क आणि कर्तव्यांविषयी जागृत असणं म्हणजे संविधान साक्षरता होय असं त्यांनी सांगितलं। अध्यक्षीय समारोपात डॉक्टर प्रकाश पवार यांनी भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्यपूर्व सामाजिक आणि राजकीय चळवळीचा अर्क असल्याचं सांगत भारतीय समाजजीवनामध्ये निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्याची शक्ती भारतीय संविधानात असल्याचं सांगितलं। यानंतर संविधानाविषयीची आपली मतं उपस्थित विद्यार्थ्यांनी मांडली। संविधानामुळे भारतीय नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झालंय असा सूर या गटचर्चेत उमटला। या गटचर्चेत अविनाश भाले, डॉक्टर किशोर खिलारे, विविध अधिविभागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आदींनी सहभाग घेतला।